हॅलो 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 सगळे हात हॅलो हॅलो हाच आहे ना ओके आवाज पोचतोय का पोचतोय ना अच्छा ठीक आहे खाली हॅलो चला हॅलो पुन्हा एकदा शाहीर संदीप मोरे खेडेवाले हे लांजेवाले मोरे बुवांचा जमलेला माझ्या तमाम नाचकाला प्रेमी रसिक बाबा प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा शाहीर मानाचा मुद्रा शाहीर मानाचा मुद्रा पाहिलं मी आज पाहिलं हे सगळे आहेत ना हे असे बुवा हे लांजेवाले ह्यांचं काय म्हणणं असतं माहितीये की आम्ही शाने तुम्ही शाने जसे आम्ही पण शाने आहोत खेळवाले नाच करायचं नाही कधी पण बोलताना विचार करायचं गेल्या बारीमध्ये माझी मावशी काढलं आता काढलं आईच काढलं बुवानी आणि आता बोलतात बुवा हा हे काढलंच तर मग दत्त डेंजर आहे माझं बुवा संदीप बुवा म्हणतात खेळवाला आहे मी हा हा बोललो मी बुवाना हा पब्लिक पण म्हणते मला वाटतं ह्या बुवांचंच आहे कलेवरती प्रेम आहे सगळ्यांचं आहे की नाही आहे ना टाळ्या होत्या एकदा सगळ्यांच्या बघू द्या बुवांची साला करणार बुवांची लाल पण करणार लक्षात घ्या मोरे बुवा म्हणतात बुवा आलेला म्हटले परशा आणि आरची बरोबर ना काय गंमत करायची कुठे काय करायची ती परशा आणि आरशीला बरोबर नेला आता पुढचं काय करायचं बरोबर की नाही परशा आणि आरची बुवांना लय आवडते आरची ही तुला लागल अशी मिरची ना खाणार बघ आता गाणं कसं गातोय स्टेप बाय स्टेप घेणार बुवा काय म्हटले बुवा म्हणून आरची कशी असते आणि तो परशा कसा होता आणि हा माझा आजचा परशा कसा आहे बघा पाहून सैराट झाला जिंगाट असं बुवा गाऊन दाखव स्केल मध्ये 8 दिवस कार्यक्रम करतोय अरे जर तुम्ही म्हणता लांजाची शान आहे आम्ही खेडेवाले आहोत ना खेडे त्रिमूर्ती आहे त्रिमूर्ती आमच्याकडनं शिकता बुवा अजून स्केल मध्ये नाही बुवा स्टुडिओ मध्ये जाऊन रेकॉर्डिंग गाणी करायची हाताटेक करायचे आणि गाणी गायची तुमचे संगीतकार बघा तुम्ही कुठलाच खेळला गाताय ते बघा आणि मोठेपणा मिरवा आणि संदीप बुवाशी बारी करूया तुमची किंमत नाही म्हणून बुवा बोललात ते उत्तर देणार पण खोलून मारणार आणि चांगली जिरवणार बघा विषय होणार सैराट परशाने आहे आरची पाहिजे काय पाहून सैराट झाला जिंगाट बुवा ही गोष्ट सांगतो तुम्हाला दुपारची तुमच्याकडे पेन माझ्याकडे पेन तुमच्याकडे वही माझ्याकडे वही तुमच्याकडे शाही त्याची माझ्याकडे शाही गोष्ट सांगतो तुम्हाला दुपारची अरे ती पळून गेली नि परशारची पळून गेली ती परशारची माय लेकीनो माय मावल्यानो प्रबोधन करतोय प्रत्येक घरामध्ये आपला मुलगा असतो मुलगी असते म्हणून काय म्हणतोय अरे पळून गेली ती परशारची साऱ्यांना सांभाळतात आपल्या घरची पळून गेली ती परशारची साऱ्यांनी सांभाळा आपल्या घरची हे पहिलं उत्तर बुवा पहिलं उत्तर हा बुवा मला म्हटले भेंडी गवार बोलले बुवा भेंडी गवार बुवा माझी गवार अशी आहे मला का भाजी देतोस खाऊन तू मला का बनवून देतोस का बुवा भेंडी म्हणतात भेंडी अनेक गोष्टी बुवा तुमच्या आज चुकल्या आहेत बोलते हा मैं ऐसा हूँ मैं वैसा हूँ बुवा असं नाही होत तुमच्यात दम असेल ना दम असेल तो ऑन द स्पॉट लढा यांना वाटतं काय मारामारी करायला संदीप बुवा तेवढी ताकद पण आहे ते राज्यामध्ये येऊन माझी तेवढी ताकद आहे बुवा तेवढी पण ताकद आहे हा आईच्या जेव्हा बायता होता आणि म्हणजे काय सासरा काय फौजदार बुवा अशा गोष्टी करायच्या नाहीत मी काय म्हणतो हा मला म्हणतो वरात काढीन बुवा इथला जर वरात काढली तुझी ना खेडपर्यंत नेहमी वरात काढीन तुझी
खेडपर्यंत नेईन. हा नवरा माझा तू आजचा आहेस म्हणून 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. बुवाने उत्तम कार्यक्रम केला, प्रश्नच नाही. म्हणून बुवानी हा आता हे खेडवाले बोलले नाही ना, यांना खेडवाले बोलले की याला झुमत आता पौत बांधायचं फरमाईश येते. आम्ही काय कधी बोललो काय बुवांना? काय ह्या बुवांना मी काहीच बोललो नाही. पण बुवा जे विषय तुम्ही मांडता तुमच्या जे चोपडीमध्ये नसेल ते संदीप भाऊच्या खोपडीमध्ये लक्षात घ्या. का म्हणतो पौत बांधायचं गाणं हिट झालं. मी आज तुमचा फॅन आहे, पण पौत हे पहिलं कुणी कुणाला बांधलं हे सांगायचं इथं येऊन, तर तुमचा मान सन्मान करेन. तुमचा करणारच आहे, ती वेळ येईल. परंतु तुम्ही बोलता लोकांना अरे टोप्या घालून टोप्या लावून. आता मला म्हटले टोपी घाला, आम्ही शिकवली ह्याला. ह्याचा एक हा एक लोमट्या, ह्या गोवाचा एक लोमट्या, त्याची उद्या बारी आहे. हा ह्या गोवाचा लोमट्या आहे. तो मला काय बोलला माहितीये काय? हा टोपी नको घालू, बायकोची साडी घाल म्हणून. त्याला उत्तर दिलं होतं. आता ह्या देव काय यांच्या घरामध्ये बायका पोर आहेत म्हणून म्हटलं बायका पोरांमध्ये घ्यायची नाही बुवा. तुझं माझं सांगत आहे काय तर होऊन जाऊ त्याचं. तुझं माझं काय ते आहे, बरोबर की नाही? ह्यांना बायका दिसतात, बायका पोरं दिसतात, आम्हाला दिसत नाही का? म्हणून बुवा शांत आहे तोपर्यंत शांत राहू द्या. भडकल्यावरती हा येणार नाही. बुवानी आज नमन केला नाही, ऐकलं माझं. लय लय डेंजर बुवा हे लांजेवाले. अरे मी काय म्हणतो बुवानो, ज्या कलेमध्ये उतरलो त्या वेळेपासून तुम्ही आता शिमडी कालची पोरं आला 2 वर्षापूर्वी आणि आज आम्हाला सांगताय कार्यक्रम कसा करायचा म्हणून. बुवा लोकांची गाणी गाऊन मोठे झालात तुम्ही. आता तुमच्याकडे काय होतं? ज्या वेळेला 2014 मध्ये मी गाणं गायलं, अनेक म्हणजे गाणी प्रसिद्ध आहेत कोकणामध्ये, मी कधी मोठेपणा केला नाही. आणि हे बोलतात पौत बांधायचं गणाला, पौत बांधायचं. सांगायचं बुवा हे उत्तर, पहिलं पौत कुणी कोणाला बांधलं म्हणून. आणि बाऱ्या करा यायच्या, शाक्य मिरवायचे नाही येऊन. म्हणून बुवांचा गण छान होता. महाराज उत्तरला उत्तर द्यायचं. बुवांचं गण. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, सर्व आधी ओम अक्षर मग आकृतीचा गण, तुझ्या मायेच्या सांग खुणा. असं गाऊन दाखव बुवा, खाना निघाला असा धूर गाऊन दाखव. शाहीर म्हणतोस ना, अरे स्केल मध्ये नाहीस. आणि मोठा हा शहाणपणा मिळवतोय लांजेवाला, हा मोठा गांजेवाला लय शहाणपणा मिळवतोय बुवा. स्केल मध्ये गाऊन दाखव. हे अशीच नाही पोरं मध्ये ठेवली इथं, हे अशीच ठेवली नाही. म्हणून बोलतोय तुझे संगीतकार मोठे आहेत, तो लय मोठे आहे. त्याला काय बोलणार नाही. परंतु तू बुवा शाहीर आहेस, तुला माहित आहे कुठल्या स्केल मध्ये तू गातोयस, कुठल्या स्केल मध्ये तू गातोयस. आणि शहाणपणा लांजाचा मी मोठा शाहीर, हे बदलास. टोपीवरती माझ्या टोपीचा विषय आला म्हणून. पाऊस आला तुझ्या मायेच्या काया खुणा, मुळारंभाचा गणगा तोरणा. बुवा म्हणून मी काय म्हणते बघा, विषयाला विषय, उत्तरला उत्तर. नंतर थांबा ऐका काय म्हणते बघा. अक्षरांचे अनेक दक्ष, मोठे भाऊ शिकलेले आहेत. दाढीवाले त्यांना वाटतं मी शान आहे, शानपणा करायचा नाही मोठे भाऊ समोर. शाब्दिक खेळी 9वी नापास आहे, पण अभ्यास आहे. तुमच्या चोपडीत माझ्या खोपडीत आहे. म्हणून काय म्हणतोय, अरे अक्षरांचे अनेक दक्ष, होऊ नको असा विपक्ष. अरे माय ममतेचा तो शाहीर ऐका, तुमचे गुरुवरे आलेत. अरे माय ममतेचा माय ममतेचा नाच नाच रणा,
या माया ममतेचा नाचे नाचरणा अरे किती सांगू गाणा बाबुल खुना 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 अक्षरांचे अनेक अक्षर अक्षरांचे अनेक अक्षर नकाले माया ममतेचा तो नाच करा माया ममतेचा नाचे नाच रणा किती सांगू पाऊल गुणा किती सांगू पाऊल गुणा किती सांगू पाऊल गुणा किती सांगू पाऊल गुणा या ठिकाणी आमचे मित्र बुवाना पैसा आलं पैसा आले म्हणतात मी काय म्हटलं पैसा आलं मी म्हटलं पैसा दिलं दिलं आमचे मित्र सन्माननीय निकेश मोरे याचकडून गाण्यासाठी कटिंगसाठी 200 रुपये आले त्यासाठी महाराज बुवा म्हटले पैसा आलं पैसा त्यांच्या बापाचं काय जातो बोलले बापाचं म्हणजे बापाला मी काढलं होतं का मी कधी म्हटलं का तुझ्या बापाला म्हणून जेव्हा बोललो तेव्हा काहीतरी विषय वेगळा होता बुवा मी आता काढला असं तर वेगळा विषय होईल परंतु पैसा आलं बुवा पैसा तुझ्या खिशात गेलं जे पैसा आलं ते तुझ्या खिशात गेलं काय संदीप बोला दिलं काय हा म्हणून काय म्हणतोय पैसा आलं हा म्हणतात आता थोडं मनोरंजन मी केलं म्हणून पैसा मला आलं सांग तुझ्या बापसाच काय हो गेलं तुमचा बापूस काढला नाही बुवा जर काढायला लागलो सगळं काढी म्हणून काय म्हणतोय अरे माझ्या बापाचं काय नाही गेलं ओ शाही विषयाला विषय दिलाय बघा माझ्या बापाचं काय नाही गेलं मग मला कळून आलं सारं माझ्या बापाचं काय नाही गेलं मग मला कळून सारं आलं अरे पैसा आलं म्हणतोय खुलं हे मेलं पैशासाठी लाचार झालं पैसा आलं म्हणतोय खुलं मेलं पैशासाठी लाचार झालं पैसा आलं म्हणतोय खुलं पैशासाठी लाचार झालं पैसा आलं म्हणतोय खुलं पैशासाठी लाचार झालं माझ्या बापाचं काय नाही गेलं माझ्या बापाचं काय नाही गेलं पण आलंय मला हे सारं माझ्या बापाचं काय नाही गेलं पण मला कळून आलंय सारं पैसा आलं पैसा आलं म्हणतोय खुलं पैसा आलं म्हणतोय खुलं पैसा आलं म्हणतोय खुलं दादा मी काय म्हणतो रनिंगला का तो आवाज माझा बंद करतो त्याने काय 2 पैसे जास्त दिले काय गोवानी बसा 2 मिनिट बसा
सावंतचा विषय आहे. मी काय म्हणतो तेच बोलतोय ना. मी काय म्हणतो चुकीचा बोलतो का पहिल्या बारीमध्ये या मागे टॉवेल लागलेला आहे, सगळी पब्लिक आहे, चुकीचं बोलले का आता? हा म्हणून आता त्या रनिंग मध्ये पण मला द्या ना माऊली बस के. हा तर कळतं मला पण ते म्हणून. हा गोवांचा विषय झाला तो गोवांचं गवळण साऊंड बघ दोन्ही शहरांना साऊंड चांगला पाहिजे ना, बरोबर ना? हा उत्तम साऊंड आहे त्याला मानाचा मुद्रा करतोय मी. हा म्हणून इथून आवाज तिथपर्यंत जात नाही त्या घरापर्यंत. लक्षात घ्या की माझी आई म्हटली की गोवा नो तुम्ही उत्तम बारी केली त्या घरामध्ये, समोरच्या घरामध्ये. ही मला पोचपावती मिळाली. बोलतो हा गोवा येणार आहे तुमच्या गावामध्ये, लांजामध्ये, तालुक्यामध्ये येऊन बायका तुमच्याकडे थुकतात. गोवा काय बाऱ्या करता तुम्ही? तुम्ही काय बाऱ्या करता? हा ही फरमाईश आली, हे आलं ते आलं. गोवा हेच करा आयुष्यामध्ये. तुम्हाला शक्ती तुरा कलगी तुरा जमणार अजिबात नाही, अजिबात जमणार ना. लक्षात घ्या. हा फक्त मोठे बोला मी ह्या होणी त्या होणी असं करीन तसं करीन. बुवा जे आहे ते तुमच्या घरात ठेवा. संदीप बुवाला नडायचं नाही. चार बाजू आहेत माझ्या, चार बाजू लक्षात घ्या. हा झोपायची पण असते, निजवायची पण असते, अनेक गोष्टी असतात त्या मी करू शकतो. ही ताकद मोठ्या बुवांवरती आहे. पुढीवरती जाऊ नका, माझ्या पुढवरती जाऊ नका. लक्षात घ्या. म्हणून टाकू नका मला. म्हणून हा हा बुवांची गवळण काल रात्री आणखी जवा घंटी मी वाजवली, पिऊन टाकला मी चाटून फुसून. आता मी काय म्हटलं ह्याच्यात लागलंच ओटावर बोललो मी. गोवाना काय वाईट बोललो नाही. एवढी झोंबली गवळण गोवाना, एवढी झोंबली ना. हा हा ह्याला हागा होईल. आता बारीक केल्यानंतर हगावेल बोला. बघा ऐकाय तुम्ही ऐका. म्हणून काय म्हणतोय पब्लिक सगळा बोवांचाच आहे, माझा नाही. तरी पण तापवतोय बारी, तरी पण तापवतोय. झोपवी लक्षात घ्या टायमाला झोपी. म्हणून काय म्हणतोय पिऊन टाकला मी चाटून पुसून. नंदाचा जर का नादाला जर का लागशील माझ्या, हात टेकशील मागून. जर का अडवीशील चुकून, तुझ्या तोंडावर जाईन थुकून. माझ्या हा म्हणून काय म्हणतोय चाटून थकलास माखून. अरे काय केलंस तुझं हे सामान राखून. अरे तोंडावर थुकल्या तुझ्या साऱ्या गवळणी, तुझ्या धरतील ते हात पाय, त्याच्या धरतील ते हात पाय. तुझं काही ते चालणार नाही काना, तुझं काही ते चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय, तुझं काही ते चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय, तुझं काही ते चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय, तुझं काही ते चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय, चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय, तुझं काही ते चालणार नाही. नाही भेटणार दुधाची साय. म्हणून तुम्हाला एक विषय देतो चांगला नंतर. हॅलो दादा काहीतरी होतंय बघा. कीबोर्ड बंद पडला अचानक.
काय करायचं मग आम्ही काय करायचं? बघा दोन्ही शाहिरात हा म्हणून आता असू द्या. खरं सांगतो रसिक हो, कलेवरती नितांत प्रेम आहे, माझी शाखा आहे मालगुणची. मला एवढा अभिमान वाटतो, गेली सतत 8 दिवस नाचत पुरं माझ्याशी. लहान कलाकार आहे तो, लहान कलाकार 9वीला आहे तो आता. आणि आज नाचून नाचून त्याला अभ्यास करता आला नाही. आजही त्या घरामध्ये, माझ्या आईच्या घरामध्ये अभ्यास केला आणि आज इथे नाचतोय. तो माझा मांडवकर लहान मुलगा आहे, लहान मुलगा आहे. त्याला सुद्धा मोरे भाऊंच्या मनात उभा राहा उभा. हे मोरे भाऊंची प्रेमा लक्षात घ्या. आता 9 दिवस कार्यक्रम आहे, झोप नाही, शाळेमध्ये जातो आणि संध्याकाळी नाचायला येतो, एका शब्दावरती येतो. खरंच माझा अभिमान आहे कलेवरती आणि ह्या मुलाचा मला अभिमान आहे, म्हणून याच्यासाठी टाळ्या होत्या एकदा. म्हणून बुवा हे टिकवावं लागतं. हा तुमची पण आहे, ती आमची दापोलीची आहे, तुमची नाही ती, ती आमची आहे. म्हणून डोक्यात काय गोष्टी ठेवून, काय गोष्टी बोलून ह्या गोष्टी करा. म्हणून काय म्हणतोय बघा, म्हणून काय म्हणतोय, बुवांना एक बार देतो, नंतर बुवांचा सगळा समाचार घेतो. विकास, प्रत्येकाचा विकास प्रत्येकजण करतो. माझ्या घरामध्ये पाणी नाही, माझ्या घरामध्ये गॅस नाही, माझ्या घराच्या बाजूला रस्ता नाही, पण विकास जो होतो त्यावेळेला कोण कोणाला विचारत नाही. म्हणून बुवा विषय कसा आणलाय नंतर आपण घेऊ. केसांमध्ये गजरा बुवांचं नाव विकास आहे. मी म्हटलं आईशीला काढणार नाही, बापसाला काढणार नाही, बहिणीला काढणार नाही, मावशीला काढणार नाही, आत्याला काढणार नाही. गेल्या बारीमध्ये माझी काढली नाही, ते आणलं होतं, पण नाही गाणार बुवा. तुम्हालाच बोलणार मी आज, जे काय असेल तर. तुमच्या दातीवर पण जाणार नाही. संदीप भाऊ मोरे म्हणतात, पण तुमची आज काशी करून जाणार म्हणजे जाणारच. म्हणून काय म्हणतोय, अरे कसला विकास हा मी याला रक्त खेळताय. तुम्ही लांजेवाले म्हणताय ना, अरे खेळवाले भेटले नसते ना, तुम्ही जगला नसतात. संगीताचं महत्व काय असेल तर आमच्या खेळमध्ये आहे. म्हणून कसं गायन करायचं हे आमच्याकडनं शिकाल तर टिकाल, आणि शिकला तर उभा तुम्ही, नाहीतर शिकण्यामध्ये तुम्ही विकाल. फक्त पैसा घेऊन गाणं करायचं नाही, म्हणून बोलता पैसा आलं. म्हणून काय म्हणतोय, अरे कसला विकास हा मेला. अरे लांब हो रे सांगतोय तुला, नको मला विकास, लांब हो. कसला विकास हा मेला, लांब हो रे सांगतोय तुला. अरे पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून पैसा आलं बोलत नाही. सामाजिक विषय शास्त्रामध्ये नाही बुवा. काय म्हणतोय, विकास कोण कधी कसा करेल हे सांगू शकत नाही, तो विषय आणलाय बुवा. ऐका, कसला विकास हा मेला. अरे लांब हो रे सांगतोय तुला, पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणू या कुत्र्याला. कसला विकास हा मेला, कसला विकास हा मेला. हो रे सांगतोय तुला, कसला विकास हा मेला. हो रे सांगतोय तुला, पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणू या कुत्र्याला. पैसा बघून लाचार झाला, पुन्हा नका आणू या कुत्र्याला. तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला, त्या गावाला भिकेला लावला, त्या गावाला भिकेला लावला, त्याच गावाला भिकेला लावला. पंचपक्वान असा पंचपक्वान एकटाच जेवला, पंचपक्वान एकटाच जेवला. बाबाच्या पिताला
चार गेला पैसा बघून चार झाला पुन्हा नका आणूया कुत्र्याला 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 विकास हा केला विकास हा केला नको रे सांगतो तुला कसा विकास हा केला नको रे पैसा बघून चार झाला पुन्हा नका आणूया कुत्र्याला 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 बुवा विषयाला विषय संदीप बुवाला पवायला पाण्यामध्ये आणि शक्तिरात गायला शिकवू नका म्हणून काय म्हणतोय हा थोडा फिरव जास्त वेळ घेणार नाही लक्षात घ्या चावड बोलणार नाही बुवाना मला पण भारी होऊ द्या राजापूरला बुवाना पण कार्यक्रम असतात परंतु बुवांचा विषय मला आहे त्याचं उत्तर 80% माझ्याकडे आहे 80% बुवा जास्त काही बोलणार नाही बुवा तुम्ही काही बोला मला आज तुमच्या तालुक्यामध्ये आलो म्हणजे असा शंट म्हणून संदीप बुवा नाही जे आहे ते खरं आहे ते मान्य करणारा बुवा आहे म्हणून तुमचं उत्तर 80% माझ्याकडे आहे 100% मिळेल त्यावेळेला मान्य करेन तुम्ही सुद्धा कराल परंतु अभिमानाची एक गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट अशी आहे लांजा रत्नागिरी खेड चिपळूण म्हणा गुहागर म्हणा रायगड म्हणा आपण सर्व एकाच तालुक्यातले कोकण वासी आहोत कोकणातले कलाकार आहात अनेक गुरुवारे मला मिळाले अनेक गुरुवारे मला आशीर्वाद दिले परंतु माझा जो विषय कोणाला दिला तो विषय माझा असा होता की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय मेघनाथ प्रहस्त अति काय देवांतक नारांतक ऋषीरा अक्षय कुमार ही नावं सोडून सांगायची आहेत बरेच जणांनी प्रयत्न केला 7 वर्ष घासतायत परंतु माझी फक्त एक विनंती बुवाना अशी तुमचे गुरुवारी या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही सुद्धा आहात आज आदिमय आपल्या समोर आहे मी पहिल्या बारीवर तुम्हाला सांगितलं की जर माझ्या प्रश्नाचं उत्तर तंतोतंत मिळेल खरं असेल तुम्ही एक बाजू नाही तुम्ही 90% 99% तुमचं उत्तर बरोबर आहे माझ्या प्रश्नाचं बुवाना या ठिकाणी व्यासपीठावरती बोलवतो बुवा तुमचं स्वागत आहे तर माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 99% दिला खरंच लांबोरे बुवा मान्य करणारा शाहीर पहिल्या बारीमध्ये सांगितलं हा मोरी बुवांचा शब्द आहे शब्दाला पाडणारा बुवा आहे माझा विषय एक त्याला उत्तर 3 होती त्यातली 2 मिळाली तुम्हाला हे श्रेय मिळालं हेच माझं पुण्य आहे कारण अनेक जण असे येऊन गेले त्याचं उत्तर बुवा तुम्ही दिलात तुमचा सत्कार मी आज ह्या व्यासपीठावरती करेन कारण का मला असं वाटतंय की लांबोरे बुवा तिथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणून लांबोरे बुवा कुठे असतील तर या व्यासपीठावरती यावं खरंच सांगतो स्वाभिमानाने अभिमानाने सांगतोय बरेच जणांनी प्रयत्न केलं परंतु 2 विषय माझ्या प्रश्नाचे 2 विषय होते दोन्ही विषय त्यांनी तंतोतंत फोडलेले आहेत फक्त 1% बाकी राहिला आहे तो साईडलाच ठेवला
तो साईडला ठेवला, लक्षात घ्या. परंतु ह्या शायरांचं मी स्वतःहून स्वागत करतो, कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर यांनी या घराण्याने सोडलेलं आहे. त्यांचं अभिनंदन करतो. हो. इथे चंदू गुरुबुवा असतील तर कृपया व्यासपीठावर चंदू बुवा आणि जे मगाशी मंडळी आले होते, अध्यक्ष आले होते साहेब, तुम्ही पण आले आणि अजून कोणते होते कृपया या. मी एकच सांगतो, शक्तितुरा हा वादाचा विषय म्हणजे हा शास्त्राचाच विषय आहे. आम्ही आता नवीन जमान्यात थोडंसं तिकडे तिकडे करतो ती वेगळी गोष्ट, मात्र मूळ गाभा शक्तितुराचा हाच आहे की शास्त्राला शास्त्र देणे, भागाला भाग देणे, प्रश्नाला उत्तर देणे. आणि प्रश्न काढणाऱ्याला एक वाट असते, प्रश्न शोधणाऱ्याला 100 वाटा असतात. आणि आज हा प्रश्न मी अक्षरशः गेल्या वर्षी 3 प्रश्न फुटले होते. माझे वाचतात, माझे प्रभाकर धनावडे, माझे गंगाराम गुरव माऊली असतील किंवा माझे नारायण गुरव माऊली असतील, आज चंदू गुरव आहेत आमचे वाचतात. तर प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून या प्रश्नाचा आम्ही पिछा करत होतो आणि माझ्या प्रभाकर धनावडेंच्या माऊलींच्या माध्यमातून हा प्रश्न फुटलेला आहे. आणि प्रश्न फुटणं अनेकदा काय होतं की शाहीर मान्य करत नाही, पण आज मी जरी प्रश्न फोडला असला तरी शाहीर 99% तुम्हाला श्रेय जातं, कारण तुम्ही तो मान्य केला. कारण मान्य करणारा शाहीर मोठ्या मनाचा असावा लागतो आणि ते आमचे संदीप मोरेबुवा आहे. आणि आनंदाची गोष्ट ही शाहीर, आनंदाची गोष्ट ही शाहीर, ही भूमी माझी काही लांबची नाही, खेड आणि लांबचा काही लांबचा नाही, मात्र जिथे म्हणतात ना की माझं आहे शेवटी. आणि या वर्षाचा या हंगामातला शेवटचा सामना लांजामध्ये आणि या हंगामातला पहिला प्रश्न शाहीर लांजामध्ये फुटला आणि तुमच्यासारख्या मातब्बर शाहिराचा प्रश्न माझ्या वस्त्रांवर फुटला, हे माझं भाग्य समजतो. आणि प्रश्न अनेक वर्ष होता आणि खरंच या युपीला जाऊन आम्ही होते प्रश्न ग्रंथ आणला. माऊली तुम्ही 2 वाक्य बोलायचं आहे. नमस्कार. आज यांचे गुरुवर्य म्हणजे विठोबा साळवी आणि खरोखर लेखणी त्यांनी जरी शिक्षण सांगितलं तरी संदीपांचा नाच आवर्जून बघावा अशी त्यांची लेखणी असते, तुम्ही ऐकलात. आणि मी त्यांना फरमाईश मी करतोय, त्यांनी श्वास घेते मी कळून पुन्हा एकदा आमच्या रसिकांसाठी म्हणून दाखवायचे. आणि खरोखर मान्य करणारा शाहीर असेल तरच तो ह्या रंगामध्ये टिकणार आहे. आणि प्रश्न फुटला याचा अपमान होत नाही आहे, ती खरी कला असते. आणि ते खरंच श्रेय दाखवलं तर संदीप मोरेबुवांनी. एकदा संदीप मोरेबुवांसाठी जोरदार टाळ्या होते. जास्त वेळ घेत नाही, धन्यवाद. ओके, चला. वा वा, तापू नका. स्केल बघा, स्केल. खेळवाला आम्ही तापणे का नाही. मग एक स्केल कुठली म्हणते काय पण वाजवा अजून द्या, कुठली पण द्या. मी स्केल मध्ये गातो बुवा, तुम ऐसा करता यार, मेरा दोस्त है तू, मेरे गांव में ऐसा मेरा इज्जत नहीं करता. माझा जीवन आहे तुमच्यावर, तुम्ही आय लव्ह यू यार. आता थोडी माझी इज्जत ठेवा तुम्ही. आता आय लव्ह यू म्हटलं, आय लव्ह यू टू. यामध्ये स्केल स्केल अभी दिखाता हूँ मैं स्केल. ओ लांब रे बुवा, लांब रहने का अभी. शेवट आहे, श्वास घेते मी. बोल ऐकून का. ओ स्केल स्केल. चला थोडं बताय. म्हणून काय म्हणतोय, गवळांचं फरमाईश आली. श्वास घेते मी तुझ्या नावाने, मरुसलास का तू सांगना. कृष्णा जवळ
खरंच सांगतो रसिको, कलिकेद्र कशाला म्हणतात? कारण का वॉल्सवर पाहिजे 500 रुपये, 700 रुपये. निकेश कडू अध्यक्ष आणि घनश्याम कडू यांच्याकडून 700 रुपये आलेले आहेत. पुन्हा एकदा मला फरमाईश घ्या निश्चितपणे. श्रीहरी मोहना काय झाला गुणा, रोज सपनामध्ये तू येतोस ना, रोज सपनामध्ये तू येतोस ना, रोज सपनामध्ये तू येतोस ना. सांग ना कधी पुन्हा उद्या भेटशील का, मी बसवशील तू प्रेमाने तुला I love you. भेटशील कसा कुंजवना, एकाना तुझा कृष्णाजवळ ये, गुणपती गाली देवा. 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 श्वास घेते श्वास घेते तुझ्या सका तू सांगना. एकाना तुझा कृष्णाजवळ ये, गुणपती गाली देवा. एकाना तुझा कृष्णाजवळ ये, गुणपती गाली देवा. एकाना तुझा कृष्णाजवळ ये, गुणपती गाली देवा. सर्वांनी आमचे बंधू अनंत मोलक या फरमासाठी 500 रुपये दिलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरे पवारांचा मानाचा मुद्रा बघा. 2 मिनिटं दादानो शेवटचं गाणं गायचं, जास्त आपण त्रास घ्यायचा नाही. कारण का ऐका दादा बुवाना मी बोललोच, कारण का मी असा जातीवंत कलाकार आहे, जे हाय ते मान्य करणारा शाहीर आहे. पण हीच खरी आपली लोककला आहे, बुवा टिकवायची आहे. त्या कलेमध्ये आपण काही गोष्टी आणतो, हे आणू नका, हे माझी खास करून विनंती आहे. या कोकणामध्ये रायगड पासून तर रत्नागिरीपर्यंत, लाजापर्यंत, गोवापर्यंत ही आपली लोककला अखंड महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये गाजते. कारण का ही आपली गाणी म्हणजे माझी गाणी, ही गोड पप्पीते गाली, प्रथमा वंदन तुला बाहेरच्या देशामध्ये गातात, तिथे नाच करतात. हा मला स्वाभिमान आहे, अभिमान आहे, लक्षात घ्या. तसे गोवांची गाणी. म्हणून गोवा तुम्ही येऊन असं लाजाचं म्हटल्यानंतर तुम्ही असं बोलू नका. खेळचं आम्ही वेगळेच आहोत. म्हणून शॉर्टकट मध्ये तुम्हाला बारीक करून दिले, कारण माझा उद्या कार्यक्रम आहे आणि तुमचा सुद्धा असला कार्यक्रम आहे. म्हणून शेवटचा विषय माझ्या मायमावलांसाठी आहे बघा. शेवटचा विषय फालतू गाणार नव्हे, अशी डिक्शनरी माझ्याकडे आहे, बरेच चोपडे आहेत माझ्याकडे, मी गाणार नाही. परंतु शेवटचं गाणं गातोय. ह्या मायमावल्या माझ्या आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये मुली लेकं असतात. बुवा जसं तुम्ही लोकांना गाण्याच्या माध्यमातून प्रबोधन करता, त्याचप्रमाणे एक विषय चांगला आणलाय की पोरं पोरी आहेत, कोणाच्या प्रेमामध्ये फसू नका, आई वडिलांच्या नावाला डाग लागू नका. म्हणून एक शेवटचा विषय, आणि त्याच्यानंतर आपण आईचं गाणं घेऊया सगळ्यांना. वागा प्रेमान साऱ्यांशी काय ठेवलंय वादात, नका आयुष्य घालू पुरानो, बघा पोरींच्या नादात. काय म्हणतोय बघतोय आपण. अरे कॉलेज करते आपली मुलगी, कॉलेज करतो आपला पोरगा, पण ते काय करतात, आणि शेवटी आपल्या आई वडिलांच्या नकळत ज्या गोष्टी मुली पळून नेतात, पळून जातात, त्यांच्यावरती अत्याचार होतो. म्हणून तर हा विषय कसा आणलाय बुवा, फक्त द्रौपद काय म्हणतो ऐका. वागा प्रेमाने साऱ्यांशी, वागा प्रेमाने साऱ्यांशी, काय
काय ठेवलंय वादात वागा प्रेमान साऱ्यांशी काय ठेवलंय वादात नका आयुष्य घालू पुरानो वाया पोरींच्या नादात नका आयुष्य घालू पुरानो वाया पोरींच्या नादात नका आयुष्य घालू पोरानो वयोवृद्धांच्या नादात नका आयुष्य घालू पोरानो वयोवृद्धांच्या नादात वागा प्रेमान साऱ्यांशी वागा प्रेमान साऱ्यांशी काय ठेवलंय वादात वागा प्रेमान साऱ्यांशी काय ठेवलंय वादात नका आयुष्य घालू पोरानो वयोवृद्धांच्या नादात नका आयुष्य घालू पोरानो वयोवृद्धांच्या नादात शेवट माय माऊली माझे बसले बघा प्रमोद घाडे खरंच कलेवरती नितांत प्रेम आहे माझ्यावरती नितांत प्रेम आहे दादाने 100 रुपये दिले त्यांना सुद्धा मोरी भवानचा मारा जरा शेवटचा विषय गातोय ऐका काय म्हणते ती आई मुलाला काय म्हणते बघा बंगला गाडी सर्व गोष्टी दिल्या आहेत तुला लहानाचं मोठं केलं 9 मास होत्यामध्ये तुला बाळगलं पण शेवटी काय केलंस बाळा म्हणून ती आईची व्यथा वडिलांची व्यथा आई म्हणते अरे तुझा बाप होता तो निघून गेला बाप निघून गेला मी एकटी आहे पण मी म्हातारी झाली वयस्कर झाली पण मला त्या वृद्ध आश्रमामध्ये पाठवू नको असं करू नको बाळा तुझं लग्न लावून दिलं लहानाची मोठी केली शिक्षण दिलं बंगला तुझ्याकडे आहे गाडी आहे पण ते कामाची काय शेवटी मला त्या आश्रमामध्ये पाठवतोस असं म्हणते आई लेका असं करू नकोस म्हणून काय म्हणते ऐका जरी असेल वैभव सारा बंगलानी
मोटारकार आई म्हणते पण ते सुन सुन हे वाटतय सार ते सुन सुन हे वाटतय सार पण मी म्हणतोय माझी आई आहे माझे वडील नाही मी म्हणतोय माझी आई पण वयस्कर आहे आता अरे त्या आई बिना नाही आकार या जीवनाला आधार का असं म्हणतोय प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे हो लहान लेकरं आहे पण आपली आई असते ना ती मुलाची जेवढी काळजी घेते असं कोण घेऊ शकत नाही तरी ठेच लागली बाळा काय झालं बाळा जेवलास का बाळा कुठे होतास काय केलं हा म्हणून त्या आई बिना नाही आकार या जीवनाला आधार जरी असेल वैभव सार बंगला आणि मोटर कार जरी असेल वैभव सार बंगला आणि मोटर कार सुन सुन हे भासतय सार सुन सुन हे भासतय सार त्या आई बिना नाही आकार या जीवनाला आधार त्या आई बिना नाही आकार या जीवनाला आधार त्या आई विना नाही आकार या जीवनाला आधार त्या आई विना नाही आकार या जीवनाला आधार आई विना या जगात नाही दुसरा कोणच वाली दुसरा कोण जवानी दुसरा कोण जवानी तिच्यामुळे तुला रे बाळा दुनिया ही कळाली दुनिया ही कळाली दुनिया ही कळाली तो बाळ इष्टदेव झालाय त्या बाळाला सांगणं माझं अरे आईचे कष्ट आहेत ना आणि वडिलांचे कष्ट आहेत ते सहन करू शकत नाही जेव्हा हा मर्द किंवा बाई आई होते तेव्हा कळतं वेदना काय होतात तू काय म्हणतोय का आई बिना या जगात नाही दुसरा कोणच वाली दुसरा कोण जवानी दुसरा कोण जवानी तिच्यामुळे तुला रे बाळा दुनिया ही कळाली दुनिया ही कळाली दुनिया ही कळाली नको तिला असे तू छेडू आश्रमात नको झाडू नको तिला असे तू छेडू आश्रमात नको झाडू नको विसरू तिचे उपकार नको विसरू तिचे उपकार त्या आई बिना नाही आकार या जीवनाला आधार त्या आई बिना नाही आकार या जीवनाला आधार त्या आई विना नाही आकार या जीवनाला आधार त्या आई विना नाही आकार या जीवनाला आधार Yeah.
माझी सून त्या मुलीप्रमाणे आहे तर लग्न लावून दिलं. पण हे उपकार विसरू नको. या प्रेमाची दुधाची आठवण करून देतो. पण वडील नाहीये, काय करू. एकटीला या बायकोचं ऐकून मला आश्रमामध्ये पाठवले आहे. पण या दुधाचे उपकार कधी फेडू शकत नाही. म्हणून काय म्हणतो, बायकोचा बैल व्हायचं नाही कधी आयुष्या. अरे पाजुनी केलंय तुला रे मोठ, केलंय तुला रे मोठ, केलंय तुला रे मोठ. अरे बायकोच ऐकून बेऱ्या बोलू नको तू खोट, बोलू नको रे खोट, बोलू नको रे खोट. अरे बायकोच ऐकून बेऱ्या बोलू नको रे खोट, बोलू नको रे खोट, बोलू नको रे खोट. बघ संदीपाची माया काळा नको तुझा वाया, बघ संदीपाची माया काळा नको तुझा वाया. तिने केला तुझा उद्धार, तिने केला तुझा उद्धार. त्या आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. आई विना नाही आकार, या जीवनाला आधार. या आई विना नाही आधार, या जीवनाला आधार. या आई विना नाही आधार, या जीवनाला आधार. तरी असेल वैभवधार, कमला आणि मोटरकार. तरी असेल वैभवधार, कमला आणि मोटरकार. पुन्हा सुनाई भांडेकार, पुन्हा सुनाई भांडेकार. या आई विना नाही आधार, या जीवनाला आधार. या आई विना नाही आधार, या जीवनाला आधार. या आई विना नाही आधार, या जीवनाला आधार. जसे का बघा, झगडा हा आमचा दोन शायरांचा असतो, तो विषयच नाही. बघा वाजले 3:15. बुवाना सुद्धा बारी करायची आहे. आणि बुवानी मी काही नवीन कलाकार नव्हे, बुवा लांजेवाले आम्ही खेळवाले. जसं मला सहकार्य केलं तसं बुवाना करा. काय चुकलं असेल तर मोरे बुवांच्या पदरामध्ये द्या, न्यायला तयार आहे. आईच्या चरणी नतमस्तक होऊन, मंडळाच्या चरणी नतमस्तक होत नाही, त्यांना विनंती करतो, काय चुकलं असेल तर मला सांगावं, माझ्या पत्रामध्ये द्या. जसं मला सहकार्य केलं तसं बुवाना करा. आणि माझी दुसरी पिढी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन महाराज की जय.